नमस्कार मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी 2024 आणि आज राष्ट्रीय मतदार दिवस सुद्धा आहे. प्रत्येक मतदाराला सुद्धा मला शुभेच्छा द्यायला आवडेल, कारण 1952 साली भारतामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यावेळी मतदार कोण आणि ही मतदार यादी कशी बनवायची या बाबतीत पंडित जवाहरलाल नेहरूंनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सल्ला विचारला आणि माहिती दिली की कशा पद्धतीने हे करता येईल. आणि मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यावेळी निवडणूक जनरल म्हणून बी.एन. राव यांची नियुक्ती केली आणि त्यांच्या आधिपत्याखाली अशी एखादी समिती झाली की ज्यातून भारतातील प्रत्येक नागरिकाला, म्हणजे अडचणी इतक्या भयानक होत्या, 90% लोक अशिक्षित होते. दुसरी गोष्ट, मतदान काय प्रक्रिया आहे माहीत नव्हतं. पण खरं म्हणजे त्यावेळी सरकारला लोकशाही प्रस्थापित करायची होती, लोकांना त्या प्रक्रियेमध्ये सहभागी करायचं होतं. लोकांचं मत विचारलं गेलं. देशभरातून 7,32,000 पत्र आली. त्या प्रत्येक पत्राला उत्तर देण्याचं काम, अगदी 14 दिवसांच्या आत पत्राला उत्तर देण्याचं काम सरकारनं त्या काळामध्ये केलं. लोकशाहीची प्रक्रिया राबवणं किंवा ती प्रस्थापित करणं आज थट्टेचा विषय झाली लोकशाही. पण त्यावेळी लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी त्या सरकारांनी त्या वेळच्या लोकांनी कसं काम केलं हे इथं समजून घेणं गरजेचं आहे. प्रचंड अडचणी, लोकसंख्या माहीत नाही, लोकांना प्रक्रिया माहीत नाही, लोकांना वय माहीत नाही, कशा पद्धतीने या लोकांना मतदार यादीमध्ये आणायचं. आणि मग गल्ली बोळात, स्टेशनवर, रेल्वे पुलाखाली कुठेही राहणाऱ्या माणसाला मतदान प्रक्रियेमध्ये आणायचंच होतं. आणि शासनानं मग नेहरू म्हणाले की, म्हणजे नेहरूंनी त्यांना सांगितलं लोकांना की तुमचं दुर्भाग्य हे तुम्हाला निवडणूक प्रक्रियेपासून रोखू शकत नाही. म्हणजे गरीबातला गरीब कोणतीही व्यक्ती ही निवडणूक प्रक्रियेत असली पाहिजे, कारण लोक हेच लोकशाहीचा आत्मा आहेत. आणि अर्थात भारतातल्या, मध्य भारतातला जर विचार केला तर महिलांनी सुद्धा तिथं विरोध केला होता या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला. पर्दाधारी संस्कृती तिकडे होती आणि मग ह्यावर सुद्धा महिला काँग्रेसनं काम केलं. आणि महिला काँग्रेसनं अक्षरशः पर्दा परिधान करून सुशिक्षित महिलांनी त्या महिलांमध्ये याबद्दल जनजागृती निर्माण केली. ह्याचा परिणाम असा झाला की 1.25 कोटींनी मतदार वाढले. म्हणजे त्यावेळेच्या एकूण लोकसंख्येच्या 49% लोक हे मतदार यादीवर प्रत्यक्ष आले. 90% जनता अशिक्षित असताना 49% लोकांना मतदार यादीवरून आणण्याचं मोठं काम खरं तर त्यावेळेच्या या सगळ्या नेत्यांनी, लोकांनी केलं. आणि मग लोकशाही अस्तित्वात आली. हे खरं तर फार मोठी किमया आहे. आज ॲपवर होतं, नोडल अधिकारी आपल्याकडे येतात, ब्लॉक ऑफिसर आपल्याकडे येतात, पण त्यावेळी लोकांना वयच माहीत नव्हतं. म्हणजे कुठला दुष्काळ पडला, महापूर आला, त्या सगळ्या नैसर्गिक घटनांचा अंदाज करून, वयाचा अंदाज बांधून त्यावेळेला लोकांना मतदार यादीमध्ये सामावून घेतलं. म्हणून ही लोकशाही जन्माला आली आणि म्हणून भारत हा जगातला लोकशाही असणारा, एक परिपूर्ण लोकशाही असणारा देश म्हणून जगात उदयास आला. आपण मतदार राजा म्हणून या लोकशाहीचं रक्षण करूया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.